आजची रेसिपी आहे वाल्याच्या शेंगा। त्यासाठी कढई ठेवली आहे, ज्यात मी तेल ॲड करते, साधारण 2 ते 2.5 पडेल। त्यासाठी मी ग्रेव्ही तयार करून घेतली आहे। शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची, जिरे मोहरी टाकायचं आहे, थोडा हिंग, सगळा मसाला मी तेलात परतून घेते। 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची। त्याच्यात मी हळद टाकते, थोडं नॉर्मल तिखट टाकलं आणि मसाला टाकायचा, थोडे धनेपूड टाकायची, तुम्ही मिरची टाकली तर तिखट नाही पण ॲड केलं तरी पण चालेल, पण मी एक चवीसाठी थोडं टाकलं आहे। एक 5 मिनिटं झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे, तर काढून घ्यायचं। छान असं तेल आलं आहे त्याला। म्हटलं आज काहीतरी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवूया, तर आज असंच वाटण वाल्याच्या शेंगांची भाजी बनवली आहे, ते बनवते आहे मी। शेंगा थोड्या उकळून घेतल्या होत्या कुकरमध्ये, ते आता याच्यात ओतून द्यायचे। आता मीठ ॲड करायचं आहे, ही पद्धत खूप सोपी आहे, तुम्ही एक वेळा ट्राय करून बघा, खूप छान लागते। आणि याच्यासोबत जर बाजरीची भाकरी असली तर खूप अप्रतिम लागते। आता एक 5 मिनिटं मी झाकण ठेवते, एक 5 मिनिटं झाकण ठेवते मी। पूर्ण नाही ठेवायचं, अपूर्ण ठेवायचं, थोडं अर्ध, म्हणजे त्याचं तरी नको जायला। बघू शकता, मीडियम गॅस करायचा आहे। एक 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायची। झाकण काढून चेक करायचं आहे, बघू शकता छान असं तेल आलंय त्याला। तर कोथिंबीर ॲड करायची आहे, मी आता एक 5 मिनिटं उकळ येऊ देईल आणि गॅस बंद करायचा आहे। तर गॅस बंद करायचा आहे। चला, तर आपली वाल्याच्या शेंगांची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।